अमरावती विमानतळाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही उपस्थित राहणार। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंचं एकत्र भोजन। स्नेहभोजनासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित। आगामी पालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना युतीची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा। राज्यात नव्या युतीच्या चर्चांना जोर। शिवतीर्थ निवासस्थानी एकनाथ शिंदेंचं स्नेहभोजन। राज ठाकरेंसोबतच्या भेटीत कोणतीही युतीची चर्चा नव्हती। राज ठाकरे माझ्या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, शिंदेंची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साप्ताहिक आढावा बैठक संपन्न। पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बैठकीला उपस्थित। बैठकीत आमदारांकडून विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यात आला। उपमुख्यमंत्री शिंदे ऍक्शन मोडमध्ये। मुंबईत शिंदेंकडून रस्त्याच्या कामांची मॅरेथॉन पाहणी। शिंदेंकडून पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना सूचना। पालिका आयुक्त आणि मंगलप्रभात लोढाही उपस्थित। राज्यात नैसर्गिक वाळूचा वापर कायमस्वरूपी बंद करण्याच्या हालचाली। शासकीय बांधकामात आतापासून 20% कृत्रिम वाळूचा वापर। राज्याच्या वाळू धोरणातील सुधारणा जाहीर। कृत्रिम वाळू 1050 रुपये ब्रास या दरानं मिळणार। 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार। नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असल्यानं लाडकी बहिणीच्या हप्त्यात कपात। मुलांच्या चोरी रोखण्यासाठी कठोर पावलं उचलवा। बाळांची चोरी झाल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द करा। सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार होण्यास सुरुवात। या महिन्याच्या सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांचा फक्त 56% पगार झाला होता। शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर। माजी राष्ट्रीय कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव। जालन्यात बोगस शेतकऱ्यांच्या नावानं अधिकाऱ्यांनी अनुदान लाटलं। अतिवृष्टी आणि गारपिटीचं अनुदान हेराफेरी करून 50 कोटींचं अनुदान लाटल्याची माहिती। सांगली महापालिका आयुक्तपदी सत्यम गांधी यांची नियुक्ती। सत्यम गांधी आज पदभार स्वीकारणार। ठाकरेंच्या शिवसेनेची भारतीय कामगार सेनेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन। सेनेच्या हॉटेल ग्रँड हयात युनिटकडून रक्तदान। जालना जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन प्रलंबित। शिक्षकांचं जिल्हा परिषद कार्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणिक आंदोलन। वाशिम बाजार समितीतील तब्बल 2 वर्षांनंतर सोयाबीनला उच्चांकी दर। सोयाबीनला 4750 रुपयांचा उच्चांकी दर मिळाल्यानं समाधान। जळगावात जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा उपक्रम। तापी गिरणासह सर्व नद्यांचं जलपूजन करत उपक्रमाला सुरुवात। धुळ्यातही जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन। राज्यभरात 15 ते 30 एप्रिल दरम्यान जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचं आयोजन। नंदुरबार शहरात स्मार्ट पोलिसिंग म्हणजेच ई-बीट मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे पेट्रोलिंग होणार। जिल्ह्यात एकूण 713 ई-पॉइंट्स निश्चित। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील रस्ते कामात मोठा भ्रष्टाचार। गावकऱ्यांसह सरपंचांचा आरोप। रस्त्यांचं काम 60% पूर्ण, मात्र कामासाठी 32 कोटी 66 लाख रुपये लागल्याची माहिती समोर।